एक महत्त्वाची माहिती आहे। एसटी महामंडळातील LNG प्रकल्पासंदर्भात करार केलेल्या कंपनीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार गेलेली आहे। मागील 2.5 वर्षापासून LNG प्रकल्पासंदर्भात एसटी महामंडळाचे अधिकारी सहकार्य करत नाही आहेत अशा पद्धतीची तक्रार या कंपनीने केली आहे। मुख्यमंत्री आज LNG प्रकल्पासंदर्भात बैठक घेणार आहेत। एसटी महामंडळामध्ये फक्त 5 प्रोटोटाइप गाड्या आहेत, मात्र LNG पंपांचं नियोजनच नीट करण्यात आलेलं नाहीये अशा पद्धतीची तक्रार या कंपनीने केली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, नक्की LNG प्रकल्प म्हणजे काय आहे आणि त्याचबरोबर तक्रार कशा संदर्भात आहे? पूर्वी या संदर्भात जर का पाहायचं तर मागील 2.5 वर्षामध्ये राज्य सरकारकडनं एक मोठी घोषणा करण्यात आली होती, ज्यामध्ये 5,000 गाड्या ह्या डिझेलवरच्या होत्या आणि त्या LNG मध्ये रूपांतरित करण्यात येणार होता। त्या संदर्भात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हा देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं हा आपल्याला एसटी महामंडळामध्ये येताना पाहायला मिळालेला होता। मात्र मागील 2.5 वर्षामध्ये कुठंतरी राज्य सरकार उदासीन होतं का किंवा कर्मचारी उदासीन होते का, अधिकारी उदासीन होते का, हा प्रश्न पडतो। एकूण 2023 रोजी निविदा या संदर्भातला काढण्यात आलेल्या होत्या। त्यानंतर फेब्रुवारी 2024 रोजी या संदर्भातला करार या कंपनीसोबत देखील झालेला होता। मात्र तोपासून आतापर्यंत कोणतीच हालचाल ही संबंधित अधिकाऱ्यांकडनं करण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच या कंपनीकडनं थेटपणे एसटी महामंडळाच्या अधिकारी हे सहकार्य करत नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या संदर्भात जर का पाहायचं तर ह्या 5,000 गाड्यापैकी फक्त 5 प्रोटोटाइप हा देण्यात आलेला आहे। LNG पंपासंदर्भात जागा असेल किंवा इतर नियोजन असेल, ही कोणतंही मदत ही अधिकाऱ्यांकडनं करण्यात आलेली नाही। त्यामुळे कुठेतरी नाराजी जी आहे ती व्यक्त होताना पाहायला मिळते आहे। एकूण या गाडीची जर का किंमत पाहिजे तर ती फक्त 14 लाख रुपये, आपल्याला 14 ते 15 लाख रुपये साधारण पाहायला मिळते। तर जी EVच्या गाड्या आहेत त्या 2 कोटींपर्यंत ती गाडीची किंमत पाहायला मिळते आहे। जिथं एसटीचा खर्च वाचतो आहे तिथं अधिकारी हे नियोजन करत नाही का किंवा या संदर्भात त्यांचं नियोजन नाही का, हा प्रश्न इथं निर्माण होतो आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांकडनं आज या संदर्भात बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि अधिकाऱ्यांना काय कानपिचक्या मुख्यमंत्री देत आहेत, काही कारवाई करतायत का, हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद अभिषेक, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर LNG मध्ये डिझेलच्या गाड्या रूपांतरित करण्याचा हा प्रकल्प होता, परंतु या संदर्भामध्ये नियोजनाच्या बाबतीमध्ये एसटी महामंडळाकडनं प्रचंड मोठी दिरंगाई होतीये आणि खरं तर फायदा महामंडळाला असताना सुद्धा ही दिरंगाई का होतीये असा प्रश्न उपस्थित केला जातोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।